जर तुम्हाला पण या दिवाळीला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल ना, तर ही मेथी मटरीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, जी बनवायला खूप इझी आहे आणि खायलासुद्धा खूप कुरकुरीत लागते. तर हे बनवण्यासाठी मी घेतला आहे 2 वाटी मैदा, त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तीळ, 1 चमचा काळे तीळ, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट व 2 चमचे तेल टाकून त्याला मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याचं कडक पीठ मळून घेतलं आणि ते साईडला 15 ते 20 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर एका प्लेटमध्ये बटर व कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेऊन त्याची एक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची. तुम्ही बटरच्या जागेवर तुपाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर आपण बनवलेल्या पिठाचे मोठे मोठे गोळे बनवायचे व त्याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर त्या पोळीवरती आपण बनवलेल्या बटरची पेस्ट लावून घ्यायची सर्व बाजूने. या पेस्टमुळे मटरी ना खूपच कुरकुरीत बनते आणि तिला थोडासा बटरी फ्लेवर येतो. त्यानंतर पोळीचा रोल बनवून घ्यायचा आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा लाट्या कापून घ्यायच्या. त्यानंतर त्या लाट्यांच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि कढईमध्ये तेल टाकून लगेचच एकदम बारीक गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्या तळून घ्यायच्या. आणि अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. चहासोबत सुद्धा खायला ही खूपच भारी लागते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय.